काल बाजारातून गवती चहा आणलेला, तर तो असा इथे कट करून ठेवते. का कट करून ठेवते ते सांगते. आणि आज कुरडई केलेली आहे, म्हणजे करणार आहे, ती शेअर करेन तुमच्याशी. तर कुरडई आपण केलेली आहे, पुन्हा करते. तर ती पण का करते पुन्हा तेही शेअर करते. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर हे बघा, असं तो सगळा कट केला आणि डब्यात भरून ठेवते. काय होतं, चहाला कोणी बाकीचं करायला लागलं ना की जसंच घेतात आणि धुवून तो तसाच टाकतात. त्याच्या असा कट करून डब्यात ठेवला की बरोबर भांड्यात तेवढाच धुवून टाकतात. असं बरं पडतं ठेवलं की. आणि कुरडई करणार आहे. काम सगळं आवरलेलं आहे. सकाळची जी काही कामं आहेत, रेसिपी वगैरे किंवा बाकीचं काही शेअर केलेलं नाही आहे. तर डायरेक्ट कुरडई मी जी करते तेव्हाचं शेअर करते. तर कुरडईच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे कसं पीठ तयार केलं, की बाबा अगदी थोडक्यात सांगते. तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आणि 3 दिवस पाण्यात भिजत ठेवले आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण पाण्यातून काढले आणि सावलीतच म्हणजे फॅनखाली सुकवले आणि दळून आणले. आणि दळताना जरासा साबुदाणा घातला, 1-2 चमचे साबुदाणे घातले ना भाजून की छान जमतात कुरडई. गेल्या वेळच्या पिठात घातलं नव्हतं, मी घालते ते लक्षातच नव्हतं गेल्या वेळेला, पण गेल्या वेळच्या पण छान झालेल्या. आणि आता मात्र साबुदाणे घातले इथे. तर हे आता पीठ दळून आणलेलं आहे आणि कुरडई करायची आहे. तर ते चाळून वगैरे पीठ घेतलं आणि गेल्या वेळेस माप सांगितलं त्याच मापाने, म्हणजे आपल्याला 1 पातेलं किंवा 1 वाटी पीठ घ्यायचं असेल तर 2 वाट्या किंवा 2 जी काय भांडी आपण घेऊ ते पाणी आपण जे पीठ भिजवतो ना आधी, तर त्यासाठी लागतं. आणि 1 वाटी किंवा 1 पातेलं जर घेतलं, म्हणजे मी 1 पातेल्याचं प्रमाण केले, तर 1 पातेलं घेतलं, ते ठेवले उकळत, पण त्यातलं काढून ठेवते. गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं फक्त की मी यातलं अर्धं पाणी काढून ठेवलं. आता दिसेल बघा तुम्हाला मी पाणी काढून ठेवताना. तर हे बघा, मी पाणी काढूनच ठेवते. तर ह्यातलं अर्धं पातेलं पाणी काढून ठेवायचं आणि अर्ध्या पातेल्यात ते सगळं पीठ घालून घ्यायचं. तर खाली जे पीठ दिसते ना त्यामध्ये 2 पातेलं पाणी लागलेलं आहे भिजवण्यासाठी, आपल्याला पीठ भिजवण्यासाठी. आणि आता जे काही पाणी आहे त्यामध्ये आता सगळे मसाले घालून घ्यायचे. म्हणजे मसाले म्हणजे काय, मीठ वगैरे आणि हिंग, पापडखार वगैरे ते सगळं घालून घ्यायचं. ह्या वेळेला मला कुरडई, म्हणजे ह्या वर्षी कुरडई मला डबल वेळा करावी लागले. एकदा केली की बास होते, मी त्याचप्रमाणे आम्हाला बास होतात तेवढ्याच मी करते. आणि हिंग घालून घेते. आता हिंग बहुतेक वेळेला विसरायला होतं, पण हिंग घाला की चवीला छान होतं. पहिल्या वेळेला कुरडई करायचा जसा मूड होता ना तसा मूड आज नाही आहे. कारण ही तसंच आहे, कारण सगळी घरातली म्हणून करू नको, आता डबल झालं आहे, एकदा राहू देत. पण घरातलं ते घरातलं असं वाटतं ना, कारण घरातलं पुरवठी जे पडतं ना ते विकत आणून नाही पडत. म्हणून मग म्हटलं मी विचार केला, राहू देत म्हटलं, करूया आपण. असं कितीचा वेळ लागतो म्हणून आणि करायला घेतलं. तर म्हणजे वेळ आपला बहुमूल्यच असतो, प्रत्येकाचा वेळ असतो तो बहुमूल्यच असतो. कारण ह्या टाईममध्ये ह्या करण्याच्या डबलच्या वेळात माझं दुसरं काहीतरी झालं असतं, पण मला करणंच आवश्यक होतं म्हणून मी केलं. आवश्यक होतं म्हणजे काय, मला घरातली कुरडई हवी असते बाहेरच्यापेक्षा. बाहेर काय विकत मिळतात, नाही तसं काय नाही, आणि काय अगदी महाग आहेत असंही नाही, पण घरातली ती घरातली असं मी म्हणते ना नेहमी. म्हणजे मला असं वाटतं की काही ज्या गोष्टी येतात त्या आणि थोड्या प्रमाणात लागतात तर करायला काय हरकत आहे, त्यामुळे मी करते. पीठ इथे घालताना बघा मी खाली पण ते पीठ हलवून घेतलेलं, पूर्ण असं व्यवस्थित हलवून घेतलं, कारण खाली मग ते पिठाचा हे बसतो आणि वरचं पाणी मग नुसतं ओतलं गेलं असतं माझ्याकडून. म्हणून नेहमी काय करायचं, पीठ जेव्हा उकळलेल्या पाण्यात आपण घालतो तेव्हा गॅस कमी करायचा आणि जे काय आपण घालतो ते ढवळून घ्यायचं पीठ आणि मग त्यामध्ये घालून घ्यायचं. आणि चिक सतत ढवळत राहायचा, कारण यात गाठी होऊ द्यायचे नसतात आपल्याला. तर आता चिक तयार करता मी तुम्हाला सांगते की कशासाठी मी डबल करते. तर झालं असं की कुरडई तळून मिळून पण मी तुम्हाला दाखवली त्यातली, कारण जशा तळलेल्या होत्या एखाद दुसऱ्या तशा मी घेतल्या आणि तळून दाखवल्या. पण एक ऊन आणि दाखवावं म्हणून मी ना दारात खालच्या साईडला ठेवली. ते पातेलं एक तुम्हाला गेल्या वेळेच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं, आपलं संकष्टी चतुर्थी झाली ना तेव्हा दाखवलं की हे पातेलं बघून ठेवा, त्या पातेल्याविषयी मी बोलेन. तर त्या पातेल्यात कुरडई भरलेली आणि त्याच पातेल्यात थोड्याशा ना आपले ह्याचे खिचे पापड गेलेले ते थोडे भरलेले, कारण पातेलं बरंचसं मोठं होतं. ते बघितला ना तो व्हिडिओ की लक्षात येईल, पातेलं बरंचसं मोठं होतं. आणि परातीत उडीद डाळ असं ओढणीने बांधून वगैरे अगदी कवर करून ठेवलेलं खालच्या साईडला. आणि दुपारी ते सगळं ठेवलं आणि दुपारी आम्ही जेवायला बहुतेक त्याच वेळात
कुणीतरी घेऊन गेलं ते, म्हणजे घेऊन गेलं म्हणजे काय, पातेलं परात त्यात जे काय सगळं होतं ते सगळंच घेऊन गेलं. फक्त डाळ तेवढी काढून ठेवली. ते पण आमच्या शेजारी दुकान आहे, त्यांनी जरा असं ते नाही केलं की बाबा काय चाललं आहे, त्यामुळे ते बहुतेक डाळ तिथेच ती ठेवून गेलीत. बाकीचं सगळं ती घेऊन गेलीत, परात पातेलं कुरडई खिचे पापड सगळं घेऊन गेले. मला इतकं वाईट वाटलं ना, अरे बापरे म्हटलं, म्हणजे आपलं शेवटी हे असतं ना की आपला वेळ गेला, आपण छान केलेले की आपण व्हिडिओमध्ये दाखवले आणि आता ते गेले मात्र. मग नंतर मीच माझ्या मनाला समजवलं की असू दे, आपलं काहीतरी द्यायचं राहिलं असेल दान, गेल्या जन्मातलं म्हणा या जन्मातलं म्हणा काहीतरी असेल, जाऊ देत म्हटलं, आपण पुन्हा करूया. म्हणून मी पुन्हा करायला घेतली कुरडई. पण त्या लोकांचं धाडस बघा किती, अगदी दिवसाचं, आणि आमचं अगदी सिटीमध्ये आहे घर, आणि अशा ठिकाणी अगदी भर वस्तीमध्ये असं नेतात. आणि बरं दुपारची वेळ आहे, कोणी बघेल नाही तर काय, काही भीती नाही, अगदी आरामशीर उचलून घेऊन गेलेली आहेत. मी इतकं वाईट म्हटलं तेव्हा. तर माझं असं झालं ना, एकेरी का राबतेच दुहेरी राब, म्हणजे आमच्याकडे अशी म्हण आहे की एकदा काम करून नाही बघत, पुन्हा तेच काम डबल म्हणजे दुसऱ्या दाणी करावं होतं. तसं झालं माझं. पसारा दिसत असेल तर असं भरून घेतलं हे पीठ आता, आणि म्हणाल प्लॅस्टिकचे, पण ते व्यवस्थित भरायचं झालं तर थोडासा याचा वापर करावा लागतो, कारण उलट नाही काय होतं, बाहेर जातं, साच्याच्या ना बाहेर जातं. आता हे घालून घेते, थोड्या घातलेल्याच पीठ छान आलं, एकदम मस्त अशी आपली कुरडई झालेली, एकदम छान झालेली. आता कुरडई तरी झाली, खिचे पापड करायचे बघूया, केले तर नक्कीच शेअर करेनच. तर हा आजचा दिवस आहे, हा ओळखलाच असाल पाहून. तर स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे आज. तर त्या दिवशी सकाळी मी पूजा अशी केलेली, महाराजांना आधी मी पाण्याचा अभिषेक घालून घेतलेला, पुन्हा आता दुधाचा म्हणजे दूध दही वगैरे पाचेचा पंचामृताचा अभिषेक घालून घेते, आणि नंतर पुन्हा जलाभिषेक करेन. याच्या आधी आपली देवघरातली पूजा असते ती करून घेतली, आणि मग म्हटलं अभिषेक करून घेऊया. अजून बाकीचं घरातलं सगळं काम करायचं आहे, आधी म्हटलं सकाळी हे करून घेऊया. आणि अभिषेक पूजा वगैरे सगळं झालं ना, आणि लगेच मी हार करायचा होता त्यांना, तर तो मी घरातच हार बनवला स्वामी समर्थांना. आणि ज्या काय मी रोजच्या नित्यसेवा करते त्या सेवाही करून घेतल्या. हे म्हटलं निवांतपणे करून घेतलं की मग नंतर सगळं घरातलं काम आटपता येईल. आत्ताही तशा सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे चालतं, पण डबे असले की मग आधी असं काही करता येत नाही देवाचं, कारण आधी डबेच बघावे लागतात आणि मग आपण पूजा वगैरे म्हणजे आपल्याला निवांत करायचं असतं, त्यामुळे आपण ते नंतर करतो. आज मात्र सकाळी पाणी वगैरे भरून ठेवलं, बाकीचं चहा पाणी नाश्ता झाला, आणि हे सगळं म्हटलं पूजेचं आधी करून घेऊया आणि मग बाकीचं बघूया. आणि मनाला समाधान वाटतं हे जेव्हा आपण करतो ना, छान वाटतं. घरात एक छान शांतता ऊर्जा अशी भरल्यासारखी वाटते. ही ऊर्जा म्हणजे काय, सकारात्मक लहरी सगळीकडं फिरायला लागतात, घरात एक प्रकारचं प्रसन्न वातावरण तयार होतं. अगदी स्वामी समर्थांचं नुसतं नाव जरी तोंडात आपण घेतलं तर कितीतरी धैर्य मिळतं आपल्याला, मानसिक शांतता समाधान त्या नावातच इतकं हे ना गोडवा, एकदम शांत होऊन जातं मन आपलं. आणि आत्ताच्या काळात ना हेच नाही आहे, नुसतं जग पळते, पूर्ण जग, नुसतं आपलं देश नाही तर संपूर्ण जग पळतेच, आणि कशाच्या शोधात पळतं हेही कुणाला माहीत नाही, नुसतं पळतोय आपण असं झालेलं आहे. आणि मानसिक समाधान नाही लाभत, तर ते मानसिक समाधान पाहिजे असेल ना तर खरोखर स्वामी समर्थांचं नाव जर आपल्या मुखात असेल तर शांतता आपोआप लाभते. आणि मानसिक शांतता अशी गोष्ट आहे ना, बाकी सगळं आपण विकत घेऊ शकतो, पण ही मानसिक शांतता आहे ना ती आपल्यालाच लाभली पाहिजे. दुसरं कोण आपल्याला देऊ शकणार नाही, किंवा कोण देतो म्हटलं तर ते आपण घेऊही शकणार नाही, तर ती स्वतःलाच आपली लाभली पाहिजे. तर आपण त्यांची सेवा करायला लागतो ना, आपोआप समाधान काय आहे ते आपल्याला कळतं. स्वामी समर्थांच्या प्रतीनं आपण अगदी विश्वास ठेवून अगदी मनापासून आपण सेवा केली तर आपोआप शांतता काय त्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि ही शांतता आहे ना ती आपल्या मनातच असते. आपण कुठेही मग शांत ठिकाणी गेलो आणि आपल्या मनात जर काही ना काही खळबळ असेल तर तिथे कुठेही शांत ठिकाणी गेलं तरी पण आपल्याला शांतता लाभणार नाही. अगदी देवळात गेलात तरी नाही, पण अगदी घरात जरी आपलं छोटा फोटो असू दे किंवा नसू दे, कारण मला त्याचा अनुभव आहे, नुसतं नाव घेतलं तरी शांतता लाभते. मानसिक शांतता कशी मिळावी याविषयी आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, पण मानसिक शांतता आपल्याला मिळाली की नाही हे फक्त स्वतःला एकट्यालाच समजत असतं. अगदी समोरच्या माणसालाही कळत नसतं, अगदी आपल्या जवळच्या माणसालाही कळत नसतं की आपल्याला मानसिक शांतता मिळाली की नाही. फक्त स्वतःला ती एकट्याला अनुभवता येत असते. इथे मी तुमच्याशी बोलत असले तरी पूजा करताना मात्र मी
म्हणजे माझ्या मुखामध्ये नेहमी स्वामी समर्थांचं नाव असतं, तर तसंच आता चालू आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.